बऱ्याच रील्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण बघतो की तिथे एक असं ठिकाण आहे काशीमध्ये जिथे प्रसाद म्हणून खिचडी देतात. वा. तर त्याविषयी थोडं सांग. आपण जे शंकर बाबा आपले शंकर महाराज आहेत धनकवडीचे, ते दशाश्वमेधच्या रोडवरती एक छोटंसं मंदिर आहे. तेच आपले शंकर बाबा काशीमध्ये खिचडी बाबा आहे. शंकर बाबांचे माझ्यासारखे तुझ्यासारखे कितीतरी भक्त आहेत की जे काशीला जातात, पण त्यांना माहितीच नाही की अरे काशीत आपले बाबा पण आहेत. गोस्वामी तुलसीदास हे तर आपण माहिती आहे. आवर्जून सांगावं असं वाटतं की तुलसीदासांनी लिहिलेलं रामचरित मानस फिजिकल फॉर्म मध्ये तिथे अजूनही ठेवलंय. धुंडी विनायक विश्वेशम माधवम धुंडीम दंड पाणीच भैरव, त्यातले धुंडी विनायक या श्लोकात का आले माहिती का? धुंडी विनायकाचं मंदिर विश्वनाथाच्या मंदिराच्या अगदी शेजारी आहे. ओके. मग शंकरांनी त्यांना असंही सांगितले असं एक आख्यायिका आहे की बाबा तुझ्यामुळे मला पुन्हा काशीवास प्राप्त झाला, त्यामुळं माझ्याकडे आल्यानंतर लोलार्केश्वर महादेवांच्या इथे एका तिथीला स्नान केलं सपत्नीक की संतान प्राप्ती सुनिश्चित होते. लाखो लोक अजूनही जातात तिथे. बर. ग्राह्य पत्याग्नी नावाचा एक बालक होता, त्याला मृत्यू येणार होता असं त्याच्या आई वडिलांना कळतं. तर तो म्हणतो की नाही तुम्ही घाबरू नका, मी असं ऐकलं की शिवाची जो आराधना उपासना करतो त्याला यम काही करू शकत नाही. तो काशीमध्ये ग्राह्य पत्याग्नी शिवाचा आराधना करत असतो. एक दिवस त्याचा तो जो मृत्यू त्याला येणार होता तो येतोच. यमाचे जे दूत आलेले असतात ते त्याला फास्ट टाकून घेऊन जाणार असतात. ते गणपती बाप्पा मोडून काढतात. तिथे यमाचे तुकडे करतात, 100 तुकडे करतात कार्तिक स्वामी. तोपर्यंत गणपती यमलोकात जाऊन काहीतरी 14 लक्ष यमलोकातल्या सैन्याचा संहार करून टाकतात. यमलोक संपवून टाकतात. हे कोणामुळे घडतं? त्या मुला ग्राह्य पत्याग्नीमुळे. तर शंकर त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होतात. ते म्हणतात की तुझ्यामुळे खूप मोठा संहार झाला, खूप गोष्टी घडल्या, तर तुला मी अग्निस्वरूप मानतो आणि तुला मी माझा तिसरं नेत्र तयार मध्ये जागा देतो. मग ते शंकराचा तिसरा डोळा म्हणजे ते ग्राह्य पत्याग्नीश्वर आहेत.